नमस्कार. तर आजचा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांसाठी आहे. इथे तुम्ही बाजूला बघू शकता मी कर्क राशीच्या लोकांसाठी कुंडली दिलेली आहे. तर गुरुचं गोचर होत आहे 2 जून 2026ला. 27 जून 2027 पर्यंत गुरु तुमच्या पहिल्या भावात असणार आहेत. तर हे गुरुचं गोचर तुमच्यासाठी काय सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दाखवणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पहिल्या भावातून आपण काय बघतो तर आपण व्यक्तिमत्व बघतो, आपण स्वतः कसे आहोत, आपली हेल्थ कशी आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, आपली निर्णय क्षमता, आपण विचार कुठल्या प्रकारचे करतो, या सगळ्या गोष्टी पहिल्या भावातून बघितल्या जातात. गुरु इथं आल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम काय होणार आहे, या काळात अनेक लोकांना मानसिक हलकेपणा जाणवेल, तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसू लागेल, जे काम खूप दिवस अडकलं होतं त्यामध्ये हालचाल सुरू होईल, लोक तुमचं ऐकतील, सल्ला मागतील, तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. ज्यांना करिअरमध्ये स्थिरता हवी होती त्यांना नवीन संधी मिळू शकतात, नोकरीमध्ये मान सन्मान वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष चांगला राहू शकतो, तुमची एकाग्रता आणि समज वाढणार आहे गुरुच्या 5व्या दृष्टीमुळे. लग्न जमण्यात अडथळे येत असतील तर त्यामध्ये प्रगती दिसू शकेल. ज्यांना संतान प्राप्तीमध्ये त्रास आहे किंवा विवाह योग जुळून येत नाही तर यासाठी हे गुरुचं गोचर अतिशय उत्तम असणार आहे. मला विचाराल 12 राशींमध्ये सर्वोत्तम कोणत्या राशीसाठी असणार आहे हे गुरुचं गोचर, तर ते कर्क राशीसाठी असणार आहे. गुरु उच्च राशीत आणि प्रथम भावात येणं हे जरी शुभ असलं पण तुमच्या कुंडलीमध्ये जर गुरु खराब असेल, दुष्ट ग्रहांसोबत असेल किंवा तुम्हाला जर दुष्ट ग्रहांची राहू केतू शनी यांची वाईट दशा सुरू असेल तर मात्र याचा नकारात्मक परिणामही दिसू शकतो. काही लोकांना वाटू शकतं की माझंच सगळं बरोबर आहे, यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या काळात तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे, आळस वाढेल. इथे तुम्ही कुंडलीमध्ये बाजूच्या बघू शकता की जिथे बाणाची दिशा दाखवलेली आहे तिथे गुरुची 5, 7 आणि 9वी दृष्टी पडत आहे. तर गुरुची 5वी दृष्टी पडत आहे तुमच्या 5व्या भावावरती. 5व्या भावातून आपण काय बघतो तर प्रेमसंबंध, शिक्षण, बुद्धिमत्ता, संतान सुख आणि क्रिएटिव्हिटी. तर याच्या बाबतीत सकारात्मक परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकतं. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा परदेश शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे. ज्यांचा व्यवसाय क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहे जसं की सोशल मीडिया, कंटेंट क्रिएशन, कला, संगीत, अभिनय, त्यांची लोकप्रियता वाढू शकते. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येऊ शकते. काही लोकांच्या रिलेशनशिप पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी मात्र ही अतिशय चांगली बातमी आहे गुरुचं गोचर. याचा नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो तर प्रेमात अवास्तव अपेक्षा ठेवणं, कधीकधी समोरची व्यक्ती आपल्यासारखी विचार करत नाही हे स्वीकारणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा, मला सगळं येतं या विचारांमुळे चुका होऊ शकतात. शेअर मार्केट किंवा रिस्की गुंतवणूक भावनेत वाहून करू नका. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गुरुची 7वी दृष्टी. 7वी दृष्टी पडत आहे तुमच्या 7व्या भावावरती, मकर राशीवरती पडत आहे. तर 7व्या घरातून आपण काय बघतो तर विवाह, पार्टनरशिप किंवा तुमची बिझनेस पार्टनरशिप, सार्वजनिक संबंध, व्यवसायाशी संबंधित हे घर आहे. तर इथे गुरुची दृष्टी असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो, लग्नासाठी योग्य प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक जीवनात जर तुमचं लग्न झालेलं असेल तर वैवाहिक जीवनातला समजूतदारपणा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले पार्टनर मिळू शकतात. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. लोकांशी तुमचा सुसंवाद वाढेल. जे लोक क्लायंट बेसवरती काम करतात तर त्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. या सगळ्याचा नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो बघा, समोरच्या व्यक्तीने मला समजून घेतलं पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा वाढू शकते. व्यवसायात पार्टनरवर डोळे झाकून विश्वास मात्र ठेवू नका, कागदपत्र व्यवस्थित तपासा. वैवाहिक जीवनात इगो टाळणं खूप महत्त्वाचं आहे, अहंकार बाजूला ठेवा. त्याचबरोबर गुरुची 9वी दृष्टी पडत आहे तुमच्या भाग्यस्थानावरती, 9व्या स्थानावरती मीन राशीवरती पडत आहे. ही गुरुची स्वतःची राशी आणि स्वतःचं घर आहे. इथली दृष्टी खूप शुभ परिणाम देते. हे घर तुमचं भाग्य, धर्म, लांबचे प्रवास, गुरुची कृपा, उच्च ज्ञान, त्याचबरोबर उच्च शिक्षण, लांबचे प्रवास, तीर्थक्षेत्र या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड आहे. तर याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला काय दिसणार आहे, तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. अडकलेली कामं अचानक पूर्ण होऊ लागतील. धार्मिक प्रवास, तीर्थयात्रा किंवा आध्यात्मिक अनुभव जास्त मिळू शकतात. वडीलधाऱ्या लोकांची मदत मिळेल. गुरुसमान व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. काही लोकांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. ज्यांना जीवनात दिशा सापडत नव्हती त्यांना स्पष्टता मिळेल. आता याचे नकारात्मक परिणाम कधी मिळतात, जेव्हा तुम्हाला वाईट दशा सुरू असते तेव्हा नकारात्मक परिणाम मिळतात. किंवा जर गुरु नीच राशीमध्ये वक्री असतील तर कुंडलीमध्ये, यासाठी कुंडली बघावी लागते.
तरीही फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. प्रयत्नांशिवाय परिणाम मिळत नाहीत हे लक्षात ठेवा. काही लोक धार्मिक अंधश्रद्धेकडे आकर्षित होऊ शकतात. धर्म, रूढी, परंपरा जपणं गोष्ट वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी, याच्यातला फरक ओळखायला शिका. तर फक्त राशीवरून 100% भविष्य कधीच सांगितलं जाऊ शकत नाही. तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती, गुरु कोणत्या घरांचे स्वामी आहेत, गुरु पापग्रहांच्या प्रभावात आहेत का, सध्या कोणती महादशा अंतर्दशा सुरू आहे, 7.5 किंवा गोचरचा काय प्रभाव आहे, हे जर जन्मकुंडलीतील गुरु मजबूत असेल तर हा काळ तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरवू शकतो. पण जर गुरु कमजोर असेल, राहू, केतू, शनीची कठीण प्रभाव किंवा काही लोकांना संधी असूनही संघर्ष जाणवू शकतो. म्हणून वैयक्तिक कुंडली विश्लेषण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरी सर्वांसाठी काय उपाय आहेत, तर गुरुचा जो बीज मंत्र आहे, ओम ग्राम ग्रीम ग्रौम स गुरवे नमः, या गुरुच्या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तुम्ही जप करा. त्याचबरोबर शक्य असेल तर गुरुवारी दत्त मंदिर किंवा विष्णू मंदिरामध्ये दर्शन घ्या. तुम्हाला आवडेल त्या देवाचं जास्तीत जास्त नामस्मरण करा. खोटं बोलणं, चुकीचा सल्ला देणं, कोणाची फसवणूक करणं, अशा गोष्टींपासून लांब राहा. वडीलधाऱ्या लोकांचा आदर करा. या गोचरचा परिणाम तुम्हाला सर्वात मोठा कोणत्या क्षेत्रात जाणवला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला जर तुमचं संपूर्ण कुंडली विश्लेषण करून घ्यायचं असेल तर इथे दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण तुम्हाला कुंडली बघून झाल्यानंतर मेसेज येईल. धन्यवाद.